नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या पालकाच्या भाजीपासून चवदार अशी रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथे एकदम छान निवडून अशी पानं घेतलेत स्वच्छ धुवून. आता ह्याच्यावरचं सगळं पाणी पुसून घ्यायचंय. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे मी. आता याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचंय 2 चमचे. चवीनुसार मीठ टाकायचंय. लाल तिखट टाकायचे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भज्याच्या पिठासारखं मळून घ्यायचंय. आता इथं लसूण पेस्ट टाकलेली आहे थोडीशी. चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आता इथं तांदळाचं पीठ 1 चमच्यावर टाकलेलं आहे मी. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. तांदळाच्या पिठामुळे एकदम कुरकुरीत असे पालक भजी होतात. यासाठी तुम्ही पालकाच्या भजीसाठी तांदळाचं पीठ वापरले थोडंसं. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता. अशा पद्धतीनं झालेलं आहे. थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायची. आता इथं छान असं मिक्स झालेलं आहे. आता जी मोठी पानं आहेत पालकाची ते अशा पद्धतीनं घडी घालून भजे तयार करून घ्यायचे आणि छोटे असलेले असंच भिजवून घ्यायचे पिठामध्ये. आता गॅसवर कढई ठेवायची. आता जेवढे भजे बनवायचे आपल्याला तेवढं तेल बुडेपर्यंत असं तेल टाकायचे ह्या कढईमध्ये. आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये भजे करून घ्यायचे, बनवून घ्यायचे. आता जेवढे भजे बसतील तेवढे याच्यात टाकून घ्यायचे. तर एकदम छान कुरकुरीत असे भजे तयार होतात. आता बघू शकता एकदम छान भजे तयार झालेले आहेत. याच पद्धतीने मी सर्व भजे तयार करून घेणार आहे. आता ही भाजी पण एकदम छान असे तळून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवायचा आहे कारण मध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते. त्यामुळे छान असं मध्यम गॅसवर तळून घ्यायचे. तर बघू शकता ही पण एकदम छान टम्म फुगलेले आहेत भजे. आता सर्व भजे तयार झालेले आहेत. इथे बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.